नाहीये. जसं की सगळं सूत्र हे मुंबईत मंत्रालयातून आणि तिकडूनच हलतात. त्यामुळे जरी याचं परीक्षा परिषद अंमलबजावणी करत असली शिक्षक भरतीची, तरी देखील याचे सूत्र हे मुंबईतूनच हलतात. आणि आता सध्या जे आर्थिक अधिवेशन चालू आहे, जे उन्हाळी अधिवेशन चालू आहे, तर त्या अधिवेशनाच्या काळामध्ये आपण अनेक जे आमदार आहेत, खासदार आहेत, ज्या ज्या तालुक्याचे, त्या आमदारांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शिक्षक भरतीवर असणारे जे विविध प्रश्न आहेत, ते प्रलंबित प्रश्नांच्या निवेदन आपण शिव युनिटी फाउंडेशन तर्फे त्यांना दिलेलं आहे. आणि एकंदरीतच सांगायचं ठरलं तर आपलं हे 10 मार्चचं आंदोलन आपल्याला यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं आहे आणि आपल्याला हे आंदोलन यशस्वी करायचे. कारण अभियोग्यताधारकांनो, तुम्हाला जास्त स्कोर असो, कमी स्कोर असो, तुमची कॅटेगरी कोणता असेल, संवर्ग कोणता असेल, आरक्षण कोणतं असेल, परंतु तुम्हाला माहित आहे की गेली 1 वर्ष आपण अभियोग्यतेची परीक्षा दिलेली आहे आणि बऱ्यापैकी चांगला स्कोर देखील मिळालेला आहे, परंतु आपल्याला अजूनही नोकरी मिळालेली नाहीये, शाळा मिळालेली नाहीये. आपल्यावर भरपूर असे अन्याय या परीक्षा परिषदेने केलेले आहेत. या जाचक GR म्हणजे रोज एक नवीन GR निघत आहे ताईंनो. तुम्ही बघता अभियोग्यताधारकांनो की रोज एक नवीन GR निघत आहे. म्हणजे अभियोग्यताधारकांची इतकी कसून परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे आपण इतके वैतागलेलो आहोत की 1 बिंदू 1 पद असेल, ती तर आपलीच मागणी होती. मग अशा असताना प्रेफरन्स अनलिमिटेड जे होते ते लिमिटेड केलेले आहे, म्हणजे ते 50 इतकेच ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला हा सट्टा पद्धत झाली, एक नशिबावर अवलंबून भरती असा प्रकार याच्यामध्ये होत आहे ताईंनो, सदस्यांनो. त्यामुळे अभियोग्यताधारकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या अभियोग्यताधारकांना लिमिटेड हे प्रेफरन्स नकोच आहे, अनलिमिटेड प्रेफरन्स हवे आहेत, जेणेकरून आपण ज्या अभियोग्यताधारकांना जिथे कुठे नोकरी करायची असेल तिथे ते जाऊ शकतात. हे बघा, ज्यांना जास्त स्कोर आहे त्यांना वाटतं की त्यांना आपल्या जिल्ह्यामध्येच नोकरी मिळावी, परंतु ज्यांना कमी स्कोर आहे किंवा सरासरीमध्ये स्कोर आहे, तर त्यांना वाटतं की मी कोणत्या तरी जिल्ह्यात लागावं. त्यांनी खूप दिवसाची वेटिंग केली आहे, खूप दिवसाचे कष्ट केलेले आहेत, त्यामुळे त्यांना आज रोजी वाटतंय की आम्ही कुठल्याही जिल्ह्यात लागलो पाहिजे, फक्त आपल्याला शाळा मिळाली पाहिजे, एवढी अपेक्षा आहे. आणि अशा प्रामाणिक अभियोग्यताधारकांना एक विनंती आहे की जर तुमच्या या इच्छेला जर तुम्हाला पूर्णत्वास न्यायचं असेल, तर आता मात्र घर सोडायची वेळ आलेली आहे. 1 वर्ष होत आलंय. परीक्षा आपण मे मध्ये दिली होती, काहींचा जूनमध्ये पहिल्या आठवड्यात पेपर होता, परंतु आज 1 वर्ष जरी झाले तरी यांनी जागा डिक्लेअर केलेल्या नाहीये. किती जागा येतील कुणालाच माहित नाही. स्कोर म्हणजे किती मेरिट येईल ह्याच्याबद्दल सुद्धा कुणाला काहीही माहिती नाहीये. अशा अवस्थेमध्ये खूप दिशाभूल केली जाते. रोज एक नवीन GR काढला जातोय. आता 2022च्या जे आपले बंधू भगिनी लागलेले आहेत शिक्षण सेवक म्हणून, त्यांना देखील स्वजिल्ह्यामध्ये येण्यासाठी संधी देण्यात आली आहे. तर याच्यामध्ये आपल्या अभियोग्यताधारकांच्या जागा मात्र खाल्ल्या जाणार आहेत. एकतर आपल्यासाठी जागा खूप कमी आहेत, नवीन संच मान्यतेच्या जाचक धोरणामुळं आपल्याला ऑलरेडी जागा खूप कमी आहेत, जिल्हा परिषदच्या जागा ऑलरेडी कमी आहेत, आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जरी जागा आल्या तरी त्या आपल्या अभियोग्यताधारका जवळपास 1,70,000च्या आसपास उमेदवारांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्या तुलनेमध्ये जागा खूप कमी आहे आणि त्यामुळे अभियोग्यताधारक खूप वैतागलाय की काय चाललंय. एक जुगार सारखी परिस्थिती या लिमिटेड प्रेफरन्समुळे तयार होत आहे. तर प्रेफरन्स हे अनलिमिटेडच असावेत किंवा अनलिमिटेड नाही झाले तर ते वाढून तरी मिळावेत. या प्रामाणिक न्याय्य हक्काच्या मागणीसाठी आपण येत्या मंगळवारी आझाद मैदानामध्ये मोर्चासाठी जातोय. हे बघा ताईंनो, सदस्यांनो, अभियोग्यताधारकांनो, जरी तुम्ही खूप अभ्यास केलेला असला आणि तुमचा स्कोर चांगला असला तरी पण तुमचा प्रेफरन्स चुकला तरी तुमची शाळा ही कमी गुण असणाऱ्या अभियोग्यताधारकाला सुद्धा मिळू शकते. कारण प्रेफरन्स कसे तुम्ही देता त्यावर सुद्धा तुमचं बरंच काही अवलंबून आहे. त्यामुळे जास्त स्कोरवाल्यांनी असं मानू नका की तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहात, तुम्ही पण प्रेफरन्समध्ये अडकशालच. त्यामुळे प्रत्येकाला या आंदोलनाची गरज आहे आणि कुठेतरी याचा उद्रेक आता होतोय आणि याचा उद्रेक झाल्यानंतर याला कुठेतरी आपल्याला याला पुढे घेऊन जायचंय. आणि आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनच्या फाउंडर ॲडव्होकेट बालुशा माने मॅडम यांच्या सहकार्याने आपल्याला
येत्या मंगळवारी आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता सगळ्यांनी जमायचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करते की मंगळवारी 10 तारखेला ठीक 11 वाजता सर्वांनी आझाद मैदानात यायचं आहे. सर्व अभियोग्यताधारकांना शिवयुनिटी फाउंडेशनतर्फे तसेच सर्व अभियोग्यताधारकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांतर्फे मी आवाहन करते की सर्वांनी